विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव. 100हून अधिक इच्छुक उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू. अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी 4 पतसंस्था ईडीच्या रडारवर. कोणत्याही क्षणी चौकशी होण्याची शक्यता. समता संत नागेबाबा, स्वामी विवेकानंद आणि बुलढाणा अर्बन पतसंस्था रडारवर. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीचा जुना व्हिडिओ समोर. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे व्हिडिओज. पोलिसांनी आरोपी अयान अहमदला भरवला होता केक. एकशे 31व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर आज संध्याकाळी 4 वाजता मतदान. सरकारकडे 272चं बहुमत. मात्र विधेयक मंजुरीसाठी सभागृहात उपस्थित 2/3 खासदारांची सहमती आवश्यक. महिला आरक्षणावरून आज पुन्हा एकदा संसदेमध्ये रणसंग्राम. महिला आरक्षणाला जनगणना आणि पुनर्रचनेसोबत जोडण्यास विरोध. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापलं. नारी शक्ती विधेयक एकमतानं मंजूर करा. पंतप्रधान मोदींचं सर्व पक्षांना आवाहन. मला श्रेय नको, विरोधकांना श्रेयाचा कोरा चेक देतो, मोदींचं विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात. निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. रोड शो आणि प्रचार सभांचं आयोजन. पुण्यामधील वसतिगृहामध्ये नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण करणं भोवलं. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह इतरांवर गुन्हे. हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं केलं होतं सादर. राज्यामध्ये उष्ण लहरींचा उद्रेक. सलग 5व्या दिवशी अकोल्यातील पारा 44 अंशांच्या वर. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी तापमान 41 ते 42 अंशांवर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.